आपण बौद्ध धर्मीय असून हिंदू धर्माची आपण नकळत नक्कल करीत असतो. जे आपल्यात अभ्यासू लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, ते असे करत नाहीत. हिंदू धर्मामध्ये मृत व्यक्तीला मेल्यानंतर स्वर्गवासी व कैलासवासी लिहिले जाते. त्यांच्यातले काही लोक स्वर्गात जातात, कोणी कैलास पर्वतावर जातं. ते त्यांच्या धर्माचे पालन करतात. आपल्याला त्यांचं काही देणे घेणं नाही. पण एक उदाहरण म्हणून नकळत आपण आपल्या बुद्ध धम्मामध्ये सुद्धा आपण त्यांची कॉपी करतो. आपण आपली व्यक्ती एखादी मेली तर त्याला आपण बुद्धवासी हा शब्द लावतो. हा गलत आहे. बुद्धाला सुद्धा आपण स्वर्गात पाठवत आहोत, हे दुःखाची बाब आहे. स्वर्गवासी व कैलासवासी हे शब्द हिंदू धर्मातले आहेत. आपल्या बुद्ध धम्मामध्ये हे शब्द नाहीत. आपल्या बुद्ध धम्मामध्ये स्वर्ग नाही, नरक नाही. बुद्ध म्हणजे साम्यक संबोधी प्राप्त करणे म्हणजे बुद्ध होय. बुद्ध कुठेही वास करीत नाहीत, हे लक्षात घेणे जरुरीचं आहे. म्हणून आपण बौद्धवासी हा शब्द मृत व्यक्तीला लिहिणे बंद केले पाहिजे. त्याऐवजी स्मृतीसेच हा शब्द आपण वापरला पाहिजे. दुसरी गोष्ट, लग्न पत्रिकेमध्ये अर्धी पत्रिका बौद्ध पद्धतीप्रमाणे असते, अर्धी पत्रिका हिंदू धर्म पद्धतीने असते. कोणी बुद्ध कृपा लिहिते, मुलाच्या नावासमोर चिरंजीव लिहिले जाते. हा शब्द हिंदू धर्मातील आहे. चिरंजीव म्हणजे आत्म्याचं अस्तित्व मान्य करणे, हे हिंदू धर्मामध्ये आहे. दुसरी गोष्ट, चिरंजीव म्हणजे आत्म्याचं चैतन्य मान्य करणे, हे हिंदू धर्मात आहेत. अशा ह्या दोन कल्पना या हिंदू धर्मामध्ये आहेत. आपण आपल्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये आपण आत्मा मानत नाहीत. म्हणून चिरंजीव हा शब्द लिहिणे बंद करा आणि त्याऐवजी उपासक आहे, उपासिका आहे, हे शब्द आपण लग्न पत्रिकेमध्ये वापरले पाहिजेत व लिहिले पाहिजेत. नमो बुद्धाय. जय भीम.